पण दाखव काय तुझी ऑर्डर आहे ती काही चालू कर, पण ऑर्डर नाही आहे, काहीच नाही, तुझं किती फूट खाली ठेवणार आहे, काय आहे, कसं आहे, टर्म्स अँड कंडिशन काय आहे, यांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तू करू नको. रात्रीच्या वेळेला ही लोक कामं करतात, हे कामं करायला आलेत की हे चोरून कामं करायला आलेत. आम्ही इथं आल्यानंतर त्याने NSAच्या अधिकाऱ्यांना फोन लावला, PWD वाल्यांचा याला फोन लावला. अक्षरशः आम्हाला असं कुठं ते वाटायला लागलं की काहीतरी ह्याच्यामध्ये गोड भंडल चालू आहे. लावलीस ना मशीन, तुला त्यांच्याकडनं लिगली परमिशन आहे की बघून लावली ना, तुझा किती लाखाची मशीन आहे, तुला लिगली करून लावाने कळलं. त्याला बेल्ट लागेल, बेल्ट असं खालून टाकलं कारण बेल्ट तुटला पडलं काय अख्खा ब्रिज आहे खाली, त्याच्यामध्ये काय आहे ना, आहे ना पेपर आहे, ऑर्डर आहे का आता? हो आहे. त्याला ग्रामस्थांच्या वतीने मी माझी व्यथा व्यक्त करते की आज ह्या तळेगावच्या ब्रिजवरती काही पत्र वगैरे न दाखवता इथे काम चालू आहे आणि ते काम सांगतात की BSNLचं असून BSNLचं ककाच्यावरून आहे, ते अनलिगल सांगून सुद्धा हे लोक रात्रीचं वगैरे इथे खड्डे वगैरे मारत आहेत. ते आम्हाला हानिकारक आहेत. आज उद्या जर ब्रिज वगैरे काही थोडी काय पडण्याची शक्यता झाली तर त्याला जबाबदार कोण? आज तर खरंच कहरच झालेला आहे. म्हणजे मनमानी कारभारचा सगळा बोलतात ना तसा प्रकार चालू आहे. आज तुम्हा सर्वांना कल्पना आहे, गेले 17 वर्ष झालेले आहेत या मुंबई गोवा हायवे बनण्यासाठी, आणि आज कुठे ना कुठेतरी मार्गाने आज रस्ता बनत आहे आणि त्या रस्त्यावरती ब्रिज बनलेला आहे. ह्या ब्रिजवरती कुठलीही बाबतीची परमिशन नसताना ह्या कुठल्या सरकारने त्यांना परमिशन देऊन हे खोदकाम करून आणि पाईपलाईन टाकण्याचं काम परवानगी दिलेली आहे. आज या ठिकाणी हे अक्षरशः कुणालाही न जुमवता, ना प्रशासनाला जुमवत आहेत, ना पोलीस प्रशासनाला जुमवत आहेत, ना स्थानिक लोकांना जुमवत आहेत. हे बिंदासपणे रासरोसपणाचे रात्रीचं ब्रिज वरती एक तर कुठली सेफ्टी लाईट लावलेली नाही, येणार जाणाऱ्या लोकांना जर अचानकप्रमाणे जर समजा यांची गाडी दिसली नाही तर केवढा मोठा भयंकर या ठिकाणी अपघात होऊ शकतो. आज या ठिकाणी तुम्ही खाली बघाल की एवढा मोठा या लोकांनी इथं खड्डा पाडलेला आहे आणि त्या खड्ड्यातून ड्रिल मशीन टाकलेली आहे. आज ही ड्रिल मशीन टाकत असताना ह्या रस्त्याच्या पलीकडे पासून तर त्या रस्त्याच्या पलीकडेपर्यंत संपूर्ण बेल्ट टाकलेले आहेत ताकी ह्या ब्रिजला सपोर्टिंग व्हावं. आणि हा जो ड्रिल मशीन टाकत असताना आणि उद्या समजा हे जर बेल्ट जर तुटला तर होणारा जबाबदार कोण असणार आहे हे सांगू शकतात का? एक तर हे स्वतःची नावं सांगत नाहीत कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत ते, यांच्याकडे कुठल्याही बाबतीची परमिशन नाहीये. आज आम्ही मानगावला जात असताना आम्हाला समजलं की अशाच्या प्रकारचे इथं काम चालू असतं. आम्ही थांबल्यानंतर त्यांना मी सांगितलं बाबा हे कुठलं काम चालू आहे, तुम्ही आम्हाला परवानगी द्या. आम्हाला हे परवानगी दाखवतो बोलले आणि अक्षरशः या काळोखातून कुठं पसार झाले ही काहीच कल्पना नाही. शेवटी नाईलाजाने आम्हाला गोरेगाव हद्दीमधले स्थानिक API जाधव साहेब यांना आम्हाला फोन करून इथं बोलवायला लागले. आज आम्हाला खरंच आज या जाधव साहेबांबद्दल भाग्य वाटतं की एका फोनवरती ते डायरेक्ट 10 मिनिटाच्या तळेगावच्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनीही सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला परवानगी देत नाहीत, जोपर्यंत ग्रामस्थांचं समाधान होत नाही तोपर्यंत कुठल्याही बाबतीचे इथं खोदकाम करू नये. हे काम रात्रीच का? हे काम रात्रीच का? हे काम करण्यासाठी आलेले आहेत की या ठिकाणी खोदकाम करून चोरी करण्यासाठी आलेले आहेत? हे पोलिसांनी स्वतः लक्ष देऊन जास्तीत जास्त कशा का पद्धतीचं काम थांबवता येईल त्या गोष्टी करण्यात यावं हे जेवढं मान्य तुम्हाला नम्र विनंती करतो.